इतके लोक असताना भाजपला स्वतःचे निष्ठावंत सोडून बाहेरचे का घ्यावे लागतात हा खरा प्रश्न। नमस्कार। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचं मनपूर्वक स्वागत आहे। ही पत्रकार परिषद मी सुरू करण्याच्या आधी अत्यंत जबाबदारीने दोन मुद्दे सांगितले पाहिजे। ही पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे, कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्त्वाची आहे। मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरंच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ती नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे। आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे, तर त्याला कारण आहे। आपल्याला आठवत असेल की ॲडव्होकेट उके नावाचे एक गृहस्थ होते। त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या, अर्थात माझ्यावर रेड टाकायला हायच क्या आपने पास। पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो। मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते। नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि उभ्या महाराष्ट्राने नवाब मलिकजींच्या अगदी 85% किडनी डॅमेज होईपर्यंत, त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होईपर्यंत आणि नंतरचा सगळा पट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। त्यामुळे हे सुरक्षेचे 2-3 मुद्दे मांडले। यानंतर जरा महत्त्वाच्या विषयाकडे येते। साधारणतः 13 तारखेला सकाळी म्हणजे भल्या पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली। ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण 3 कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत। याच्यामध्ये 11 तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती। मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही धागेदोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुण्याला कारवाई झाली। पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारजी यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं। माझ्या माहितीप्रमाणे विशाल मोरेला अजून त्याचा जामीन झालेला नाही, तो आत आहे आणि विशाल मोरेची चौकशी सुरू झाली। विशाल मोरेकडून काही माहिती मिळाली आणि विशाल मोरेच्या माहितीच्या आधारे एक दुसरी कारवाई झाली। ती कारवाई होती सावरीमधली। सावरी हे गाव कुठं आहे तर सावरी हे गाव साधारणतः साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे। सावरी गाव हे बामनोलीच्या जवळ असणारं गाव आहे। या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे। अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन। हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला। या परिसरामध्ये एक भाग आहे, हां हे साधारणतः याच्यामध्ये 2 गोल दिसत आहेत आपल्याला। या 2 गोलचा अर्थ काय तो मी सांगेन, पण आधी मी हा फोटो